आवाज कोणाचा? भरत शेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भरत शेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चिमणी उडाली, चिमणी उडाली। लेखा पाटलांचा विजय असो। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। भरत शेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महेंद्र शेठ तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले यांच्याबाबत धक्कादायक व्हिडिओ क्लिप आणि विधाने केल्याबद्दल शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात रोहा शहरात शिवसैनिकांनी निदर्शने केली। शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने आंदोलन करून चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। यावेळी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे म्हणाले की लहान मुलांचा खेळ चाललाय, बालिश बुद्धीची लोक असा खेळ करतायत। पक्ष संघटनेकडे ताईंनी प्रथम लक्ष द्यावे, काहींनी आता पाहावे तुमच्या पक्षाची जिल्ह्यात काय ताकद होती आणि आता तुमचा झेंडा कुठे गेलाय। आमचे दोन्ही शेठ यांनी पक्ष संघटन उभे केले आहे, त्यामुळे शेठच्या मागे लागू नका असं त्यांनी वक्तव्य केलं आहे। दरम्यान रोहा शहरात शिवसैनिकांनी केलेल्या निदर्शनाने राजकीय वातावरण आता तापलं आहे। हे लहान मुलांचा खेळ चाललाय, हे एडिटिंग करणं हे जे बघितलं आता लहान मुलं पण करतात। तसंही चित्रलेखा ताई याचे आहेत ते लहान मुलांसारखं काहीतरी खेळ चालू केलं दिसतंय। ते कसं माहिती आहे, पहिलं जोड्या जुळवा किंवा कुठंतरी चित्र राहिलं ते चित्र याला चित्र चिटकवा, अर्धवट शिकलेले असतात ना ते असं करत असतात जुळवाजुळवीचं करायचं। आणि त्यामुळं त्यांचा विशेष माहिती काय झालं, नैराश्य आलेलं त्यांना अलिबागमध्ये कुठेही काही हरता फिरता येत नाही। तिथले आमचे दमदार आमदारांनी पूर्ण जखडून ठेवलं आहे आणि तिथंच त्यांच्या डबक्यात राहणारे आहेत, त्यामुळे ते बाहेर त्यांना फिरत नाही। त्यांना एवढंच इशारा आहे फक्त त्याच्यात, आपला अलिबाग बघा, महाड आपलं भरपूर लांब आहे, आपल्यापासून महाड भरपूर लांब आहे आणि आमचे शेठ हे मानाचे शेठ आहेत, गोरगरिबांचे शेठ आहेत। तुमच्यासारखे कंपन्या बांधून आणि कंपन्या तयार करून आणि तुमच्यासारखे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाही आहेत, गोरगरिबातून शेठ झालेले आहेत। त्यामुळे या शेठबद्दल वक्तव्य करताना त्याने जपून करावे हे त्यांना सबुरीचा सल्ला देतो। आणि ताई, तुम्ही ज्या पद्धतीने सांगता तुमचा जो चिवचिवाट चालला आहे ना, तो चिवचिवाट जरा कमी करा, कारण आपल्याला कोणातरी आधार घ्यावा लागतोय। एकेकाळी आपण ज्या पक्षात काम करतात त्या पक्षाचा काय मोठा झेंडा कुठपर्यंत होता आणि आता तो पक्ष कुठं गेला आहे याचं जरा आत्मपरीक्षण करा। आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगतायत कोणाच्या सांगण्यावरून करत असाल तर त्यांचाही झेंडा कुठे गेला हे तुमच्या लक्षात आलं आहे। एक लक्षात घ्या, या रायगड जिल्ह्यात शिवसेना एक नंबर पक्ष आहे आणि आता शिवसेनाला घाबरायला लागलेला तुम्ही। त्यामुळं आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, उपद्व्याप तुमचे चाललेले आहेत, हे उपद्व्याप जरा थांबवा, कारण हे आमचे दोन्ही शेठ मनाली शेठ आहेत, दिलदार आहेत, दमदार आहेत। त्यांच्या पाठीमागं तुम्ही लागू नका आणि लागलात तर यापुढं राहिलेलं आहे ना, उरला सुरलेलं आहे ना, ते पण सगळं संपून जाईल आणि आपल्या पक्षाचं अस्तित्व पूर्णतः धोक्यात येईल हे लक्षात ठेवा। मी सांगितलं की लहान मुलांचा खेळ आहे, लहान मुलांना आम्ही काय लक्ष देत नाही, पक्ष श्रेष्ठी ठरवतील किंवा ज्या गोष्टीत मला तरी वाटत नाही आमचं शेठ पण या गोष्टीत लक्ष देतील। परंतु असे वक्तव्य किंवा असे कृत्य करण्याचं काम बालिश बुद्धीचे लोक करतायत। त्यामुळे बालिश बुद्धी जी आहे त्या ताईची आमच्या ती असं शांतपणे वापरावी। आपल्याला नाही कुठे फिरायला भेटत, नाही कुठं आपला एक तिकीट मिळत, ते बघा जरा आपल्या पक्षाची अवस्था, पक्षासाठी काम करा। हे जे काय त्यांनी जुळवाजुळवीचे धंदे केलेत ना, या जरा पक्ष संघटनेकडे लक्ष द्यावं की आपल्याला लोक का सोडून चाललीत याचा जरा अभ्यास ताईंनी करावा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।